Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you Mechanical Engineering Measurement subject in this semester, and the subject code is 22443. We are discussing our second unit, that is displacement, force and torque measurement, and up to capacitive transducer we have finished in last video. Now we will continue with next point, that is पोटेन्शियोमीटर. ओके, तर लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन आणि कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय ते बघितलं होतं. या लेक्चरमध्ये आपण पोटेन्शियोमीटर, एलव्हीडीटी आणि आरव्हीडीटी म्हणजे काय ते बघणार आहोत. आता पोटेन्शियोमीटर परत एक आणखी असं एक डिव्हाइस जे परत डिस्प्लेसमेंट मेजरमेंटसाठी यूज केलं जातं. ओके, तर पोटेन्शियोमीटर म्हणजे काय ते बघूया. दिस डिव्हाइस इज इन फॅक्ट अ व्हेरिएबल रजिस्टर whose resistance varies on account of moment of the slider or wiper or a resistance element. तर पोटेन्शियोमीटरमध्ये काय आहे, पोटेन्शियोमीटर एक असं डिव्हाइस आहे जे कसं आहे व्हेरिएबल रजिस्टर आहे आणि त्याच्यामध्ये काय आहेत व्हेरिएबल रजिस्टर किंवा रेजिस्टन्स कसा व्हॅरी होतो विथ स्लायडर किंवा वायपर. ओके, तर हे काय त्याचे रजिस्टिव्ह इलिमेंट आहेत, वायपर असेल किंवा तिथं स्लायडर असेल तर हे इन्क्लूड असतं पोटेन्शियोमीटरमध्ये. The wiper is connected to an arm and the arm moves in a linear direction when the linear motion under measurement is applied to it. ओके, तर वायपर हा कशाशी कनेक्टेड केलेला आहे, जसं की आपण कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये बघितलं होतं की दोन प्लेट्स असायच्या, एक मुव्हेबल आणि एक कशा असतात फिक्स्ड असायची. तर इथं मुव्हेबल जो आहे पोटेन्शियोमीटरमध्ये तो काय आहे वायपर आहे. ओके, म्हणजे लिनियर मोशनला काय तो कनेक्टेड आहे. ओके, the same is applicable for angular measurement. Okay, here figure shows a linear measurement on the account of the moment of the arm the wiper moves over a resistance element. Okay, तर आता आपण डायग्राम मध्ये बघूया. ॲक्च्युली पोटेन्शियोमीटर किंवा कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर याचं वर्किंग प्रिन्सिपल कसं सेम आहे. याच्यामध्ये काय असतं की जसं तुमचं रेजिस्टन्स चेंज होईल त्या प्रोपोर्शनेट आपलं काय होतं, तुमचं आउटपुट चेंज होत असतं आणि त्या प्रोपोर्शनेटच आपल्याला काय रिडिंग मिळत असतं. ओके, मग जितकं डिस्प्लेसमेंट जास्त तितकं तुमचं रेजिस्टन्स जास्त आणि त्या प्रोपोर्शनेट आपल्याला इलेक्ट्रिक सिग्नल्समध्ये व्हॅरी होणार आणि त्या प्रोपोर्शनेट आपल्याला आउटपुट मिळणार. ओके, तर हे सिम्पल याचं वर्किंग प्रिन्सिपल आहे. इथं आपल्याला आता लिनियर आणि अँग्युलर असे दोन पद्धतीचे आपल्याला पोटेन्शियोमीटर दिसत आहेत. म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट मेजर करण्यासाठी हा सेटअप आहे आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट मेजर करण्यासाठी हा सेटअप. आता ह्याच्यामध्ये काय बघा, हा वायपर आहे आणि हा कशाशी तुमच्या हा रेजिस्टन्सशी कनेक्ट केलेला आहे. ओके, आणि ही लिनियर मुवमेंट आहे तुमची, म्हणजे आपल्याला ॲक्च्युली डिस्प्लेसमेंट जे मेजर करायचं आहे ते कनेक्टेड कुठं आहे, ह्या आर्मशी आणि तो वायपरशी कनेक्टेड आहे. ज्याच्यामध्ये कसं आहे की हा रेजिस्टन्स इथं आहे. जसं तुमचं वायपर चेंज होईल तसं इथला रेजिस्टन्स चेंज होणार आहे आणि हेच आपण काय टर्मिनल आपल्या एका डिस्प्लेशी काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. आणि सेकंड जो आहे तो कसा आहे इथं, ओके, सेकंड आपला परत एक दुसरा टर्मिनल इथं कनेक्टेड आहे. ओके, तर हा आपला वायपर जसा तुमचा डिस्प्लेस होईल तसं इथलं आपल्याला काय होणार, आउटपुट चेंज होणार आहे. ओके, तर हे सिम्पल आहे. जसं कॅपॅसिटन्समध्ये आपल्याला दोन्ही प्लेटमध्ये डिस्टन्स जसं कमी जास्त होईल तसं तर आपल्याला आउटपुट चेंज होत होतं, तसं इथं काय आपल्याला एक कनेक्ट जो आहे हा एक फिक्स आहे आणि दुसरा हा लिनियर मोशनला आपण कनेक्ट केलेला आहे हा वायपरशी. म्हणजे जसं तुमचं डिस्प्लेसमेंट चेंज होईल हा वायपर मूव्ह होईल आणि त्या प्रोपोर्शनल इथला रेजिस्टन्स चेंज होणार आहे आणि त्या प्रोपोर्शनल इथलं आउटपुट जे आहे ते चेंज होत राहणार आहे आणि तसं आपल्याला रिडिंग मिळत जाणार. तर हे लिनियर मोमेंटसाठी होतं. अँग्युलरला पण सेम आहे. अँग्युलरला पण काय, हा आपला रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स इलिमेंट आहे. ओके, ज्याच्यामध्ये एक एलिमेंट आपला इथं फिक्स आहे आणि दुसरा जो आहे तो कसा आहे आपला इथं रेजिस्टन्सली आपल्याला तो वायपर किंवा स्लायडरवरती आहे, हा वायपर आहे. म्हणजे जसं तुमचे अँग्युलर मोमेंट चेंज होईल, म्हणजे जसं तुमची ही मोमेंट चेंज होत जाईल, ओके, तसं आपला वायपर चेंज होणार आहे आणि त्या प्रोपोर्शनेट इथलं काय होणार आहे, आपलं जे आउटपुट आहे ते चेंज होणार आहे. म्हणजे एक एलिमेंट फिक्स आहे आणि दुसरा काय होणार आहे, हा व्हॅरी होते. मग जितका तो व्हॅरी होईल तसं तिथं आपल्याला इलेक्ट्रिक सिग्नल्स व्हॅरी होत जाणार आहेत आणि त्या प्रोपोर्शन आपल्याला आउटपुट मिळत जाणार आहे. ओके, thus the resistance of the potentiometer is changed and the change in resistance is a function of moment of displacement. ओके, जसं आपण आधी डायग्राममध्ये बघितलं तसं हे वर्डिंगमध्ये आहे.
रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर चेंज, द चेंज ऑफ रेजिस्टन्स इज अ फंक्शन ऑफ मोमेंट. ओके, म्हणजे इथला जो रेजिस्टन्स चेंज होणार आहे, जशी तुमची मोमेंट होईल, डिस्प्ले हा चेंज, डिस्प्लेसमेंट चेंज होईल किंवा इथे अँग्युलर मोमेंट चेंज होईल, त्या प्रोपोर्शन आपल्याला इथं काय होणार आहे, तर तुमचा रेजिस्टन्स व्हेरी होणार आहे आणि त्या प्रोपोर्शन आपल्याला आउटपुट देखील हे चेंज होत राहणार आहे. ओके, द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स मे बी मेजर्ड बाय व्हीटस्टोन ब्रिज. द चेंज ऑफ रेजिस्टन्स मे बी ऑल्सो रेकॉर्डेड बाय अ ब्रिज टाईप रेकॉर्डर. त्याच्यामध्ये रेकॉर्डरसाठी आपण सुद्धा एक व्हीटस्टोन ब्रिज टाईप, जे परत तिथे तुमचे रेजिस्टन्स कसे असतात, एक ब्रिज टाईपमध्ये कनेक्टेड असतात नेटवर्कमध्ये. तर ह्या व्हीटस्टोन ब्रिज टाईप सुद्धा आपण यूज करू शकतो रेकॉर्डिंगसाठी. तर पोटेन्शियोमीटरचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा. एक म्हणजे तो इनएक्सपेन्सिव्ह आहे, सगळ्यात महत्त्वाचं, त्याला फारसं तो महाग नाही आहे. ऑपरेटिंग प्रिन्सिपल इज व्हेरी सिम्पल. आपल्याला बघितलं की जसं आपलं रेजिस्टन्स चेंज होईल, ओके, जसं आपला हा रेजिस्टन्स चेंज होईल त्या प्रोपोर्शन आपलं डिस्प्लेसमेंट आपल्याला इथं तो काय होणार आहे, आपलं इथं आउटपुट दाखवणार आहे. म्हणजे जसं डिस्प्लेसमेंट चेंज होईल तसं रेजिस्टन्स चेंज होईल आणि त्या प्रोपोर्शन आपलं आउटपुट चेंज होणार आहे. ओके, दे आर युजफुल फॉर मेजरमेंट ऑफ लार्ज अँप्लिट्यूड डिस्प्लेसमेंट, फोर्स, प्रेशर एक्सेट्रा. तर लार्ज अँप्लिट्यूडच्या डिस्प्लेसमेंट असेल, फोर्स असेल किंवा प्रेशर मेजरमेंटसाठी सुद्धा आपण हा पोटेन्शियोमीटर यूज करू शकतो. त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस बघा. डिसएडव्हान्टेज फर्स्ट, पुअर डायनॅमिक रिस्पॉन्स बिकॉज ऑफ फ्रिक्शन. ओके, डायनॅमिक म्हणजे तुमच्या इन प्रोसेस जो रिस्पॉन्स आहे तो कसा आहे आपल्याला इथं पुअर दाखवतो, कारण तिथं फ्रिक्शन होत असतं. रेजिस्टन्स चेंज होतो म्हणजेच काय, तिथं फ्रिक्शन झालं. ओके, तर ह्याच्यामुळं प्युअर डायनॅमिक रिस्पॉन्स आहे. रिझोल्युशन इज ऑल्सो पुअर. द प्रॉब्लेम्स विथ वायपर कॉन्टॅक्ट्स आर दॅट दे वेअर आउट, बिकम्स मिसअलाइन अँड जनरेट नॉईज. ओके, तर इथं कसं आहे, वायपर आपण कशाची, रेजिस्टन्सशी कनेक्ट केलेला आहे आणि आपण हाच वायपर कशाची परत कनेक्ट केलेला आहे, आपल्या डिस्प्लेसमेंटशी. म्हणजे जसं तुमचं डिस्प्लेस मोमेंट होईल तसा वायपर हलणार आणि हे जो काय वायपर तुमच्या मोमेंट आहेत हे बऱ्याच वेळेला वेअर आउट होतात, त्यामुळे तो मिसअलाइन होऊ शकतो किंवा बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये आवाजसुद्धा येऊ शकतो. ओके, तर हे काही त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत पोटेन्शियोमीटरचे. त्यानंतर ॲप्लिकेशन्स बघा. पोटेन्शियोमीटर कुठं कुठे यूज केला जातो, फॉर प्रिसाईज मेजरमेंट, जिथं आपल्याला रिडिंग्स एकसारखे हवेत किंवा जिथं ॲक्युरेसी म्हणतो आपण. ओके, ॲक्युरेसी इन द सेन्स म्हणजे प्रिसाईज मीन्स आपल्याला रिडिंग्स एकच मिळणार कितीही वेळा घेतलं तरी. तर प्रिसाईज मेजरमेंटसाठी पोटेन्शियोमीटर यूज केला जातो. त्याच पद्धतीने कंट्रोल ऑर चेंज दी ब्राईटनेस ऑफ लॅम्प्स, LED. ओके, ब्राईटनेस चेंज करण्यासाठी लॅम्पचा बऱ्याच वेळेला डिमर वगैरे आपण बघतो की कमी जास्त होत असतात बघा, तुमचं लाईट कमी करणे किंवा जास्त करणे. तर इथं देखील पोटेन्शियोमीटर यूज केला जातो. आपला वायपर रेजिस्टन्स चेंज होईल त्या हे जे ॲप्लिकेशन आहे ते इथं यूज केलं जातं, म्हणजे तुमचं ब्राईटनेस कमी जास्त करण्यासाठी. ओके, फॉर मेजरमेंट ऑफ व्होल्टेज इन थर्मोकपल. ओके, पोटेन्शियोमीटर्स कॅन बी यूज ॲज मोशन सेन्सर ऑर पोझिशन सेन्सर. हा मोशन सेन्सर किंवा पोझिशन सेन्सर म्हणून देखील यूज केला जातो. दे आर यूज्ड इन मेनी ट्रान्सड्युसर्स टू मेजर फोर्स, प्रेशर लेवल एक्सेट्रा. त्याच पद्धतीनं हा मेनी ट्रान्सड्युसर म्हणजे बऱ्याच ट्रान्सड्युसरमध्ये देखील, म्हणजे फॉर एक्झाम्पल फोर्स असेल मेजर करण्यासाठी किंवा प्रेशर किंवा लेवल मेजर करण्यासाठी देखील पोटेन्शियोमीटर यूज केला जातो. ओके, तर हे काय ॲप्लिकेशन्स आहेत त्याचे. आता नेक्स्ट आणखी एक डिव्हाइस बघूया आपण डिस्प्लेसमेंट मेजर करणे, ते म्हणजे LVDT, ज्याचा लॉंग फॉर्म आहे लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके, तर LVDT म्हणजे काय. लेटेस्ट LVDT आर एन acronym for linear variable differential transformer, a common type of electromechanical transducer that convert the rectilinear motion of an object to which it is coupled mechanically into corresponding electric signal. तर परत लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे LVDT तो काय करतो, आपलं जे मोशन्स जिथं डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे समजा लिनियर असेल किंवा हे स्पेसिफिक कसं आहे
लिनियर डिस्प्लेसमेंटसाठीच आपण काय एलव्हीडीटी यूज करतो. म्हणजे रेक्टिलिनियर मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट आहे, तर ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो तो, इलेक्ट्रिक सिग्नल्समध्ये. म्हणजे जितकं तुमचं डिस्प्लेसमेंट असेल तितकं आपल्याला इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये व्हेरिएशन मिळणार आणि त्या प्रोपोर्शन आउटपुट मिळणार. ओके. LVDT linear position sensor are readily available that can measure movements as small as few millionths of an inch up to several inches, but are also capable of measuring positions up to plus minus 0.5 meter. आता हे LVDT बऱ्याच ठिकाणी यूज केलं जातं, म्हणजे कमीत कमी डिस्प्लेसमेंट सुद्धा हे कसं आहे ॲक्युरेटली मेजर करतं LVDT. ओके. तर त्याचे सेन्सर्स काय हे आपल्याला ॲक्युरेट रिडिंग्स देतात. तर इथं आपल्याला दिसतं त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे. ओके. तर इथं आपल्याला प्रायमरी आणि सेकंडरी कॉइल्स दिसतात आणि हा कोर सेंट्रल आहे. म्हणजे इथं बेसिकली कसं असतं तुमचं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, म्हणजे प्रायमरी, त्यानंतर कोर आणि सेकंडरी कॉइल्स. ओके. इथं आपल्याला हे कसं दिसतंय ॲक्च्युली जसं वाइंडिंग्स असतं तुमचं केलेलं आहे, सेकंडरी कॉईल, प्रायमरी कॉईल, परत सेकंडरी कॉईल. ओके. आणि हा कोर आहे आणि हा कसा आहे तुमचा मुव्हेबल आहे. म्हणजेच काय आपल्याला डिस्प्लेसमेंट मेजर करायचं आहे ते कनेक्शन कुठं आहे तुमचं या कोरला कनेक्ट केलेलं आहे आणि सेकंड तुमचं हे कॉइल्सला कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे जितकं तुमचं कोरचं काय होणार आहे डिस्प्लेसमेंट होईल, तो जितका तुमचा मूव्ह होईल तितका आपल्याला प्रायमरी आणि सेकंडरी, म्हणजे आपले फंक्शन कसं होतं प्रायमरी टू सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड जात असतं. तुमचं कोर समजा इथं सेंट्रल असेल किंवा तो जसा पुढं मूव्ह होईल तितकं आपल्याला हे होणार आहे तुमचं पुढं जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे वेव्ज आहेत ते कशा तुमचे प्लस मायनस होणार आहे. जशी कोरची मुवमेंट होईल तसे आपल्याला हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कमी जास्त होणार आहेत, त्या प्रोपोर्शनला आपल्याला त्याचं आउटपुट मिळणार आहे. ओके. इन ऑपरेशन अँड AC input is impressed on primary coils and AC output voltage. Depending on the magnetic coupling between the core and the coils is obtained at the secondary coils. The magnetic coupling, hence the output depends on the position of the core. ओके. म्हणजे पोझिशन ऑफ कोर म्हणजे समजा हा बहुतेक इथं असेल समजा फिक्स, तर प्रायमरी टू कोर आणि त्यानंतर सेकंडरी कॉइल्स असं हे मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि आपल्याला आउटपुट काय मिळेल इज पूर्ण जे आहे म्हणजे इन लार्ज अमाऊंट. पण जसा तो कोर पुढं जाईल किंवा तो डिस्प्लेस होईल तसं आपल्याला प्रायमरी टू कोर किंवा सेकंडरी कॉइल्स ह्याचं आपल्याला आउटपुट चेंज होणार आहे आणि त्या प्रोपोर्शन आपल्याला तो इलेक्ट्रिक सिग्नल्समध्ये व्हॅरी होईल आणि तसं आपल्याला आउटपुट मिळत जाणार आहे. The magnetic coupling, hence the output depends upon the position of the core. Usually a linear range is specified for a differential transformer, and when the core is operated within this range it is called linear variable differential transformer. Theoretically there should be a core position for which the voltage induced in the secondary coils will be the same as that of input and resulting output should be 0. Okay. म्हणजे कोर पोझिशन समजा आपले सेंट्रल पूर्ण एका फिक्स्ड पोझिशनला आहे त्यावेळी आपल्याला आउटपुट कसं दाखवणार आहे, तो आउटपुट शुड बी 0. म्हणजे समजा तो पूर्ण एकदम फायनली लास्ट पोझिशनला आहे. ओके. आणि त्यावेळी आपल्या प्रायमरी टू कोर टू सेकंडरी कॉइल्स हे आउटपुट आपल्याला 0 दाखवतो. पण तो कोर जसा जसा डिस्प्लेस होईल पुढं तसं आपलं आउटपुट काय होणार आहे चेंज होत जाणार आहे, म्हणजे ते वाढत जाणार आहे. ओके. म्हणजे कोर हा कसा आहे इथं पहिल्यांदा 0 पोझिशनला असेल आणि त्यानंतर जसा तो डिस्प्लेसमेंट होईल म्हणजे जसं तो पुढं जाईल तसं आपल्याला आउटपुट काय होणार आहे प्रायमरी कोर टू सेकंडरी, ज्यामुळे आउटपुट आपलं चेंज होत जाणार आहे. ओके. म्हणजे आपलं आउटपुट वाढत जाणार आहे, कोर जसा डिस्प्लेस होईल तसं आउटपुट आपलं वाढत जाणार आहे. This position is called null position and it is difficult to obtain in practice. ॲक्च्युली ही जी पोझिशन आहे ज्यात आपल्याला 0 आउटपुट मिळतं ही नल पोझिशन होतात आणि ही प्रॅक्टिकली ऑप्टेन होणं कसं आहे डिफिकल्ट आहे किंवा ते तितकं पॉसिबल नाही आहे. द डिफरन्स ऑफ टू व्होल्टेजेस अक्रॉस द आउटपुट टर्मिनल्स ऑफ एलिव्हेटर गिव्स अ मेजर ऑफ द फिजिकल पोझिशन ऑफ सेंट्रल कोर. बाय comparing the magnitude and the phase of output voltage, the amount and direction of movement of core can be determined. ओके. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय लक्षात येते याच्यामध्ये की इथं
कोर पोझिशन खूप महत्त्वाचे आहे. कोर पोझिशनच जे आहे ते आपल्या डिस्प्लेसमेंटशी कनेक्ट केलेलं आहे. ओके, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जे आपलं तयार होतं प्रायमरी कोर आणि त्यानंतर सेकंडरी कॉइल्समध्ये. ओके, तर ह्या कोर पोझिशनवरती डिपेंड आहे आणि जसंही तुमची कोर पोझिशन चेंज होईल तसं आपल्याला हे मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं आणि त्याच्यामुळं आपल्याला इलेक्ट्रिक सिग्नल्स हा चेंज होतो किंवा व्होल्टेज व्हॅरी होतं आणि त्या प्रोपोर्शन आपल्याला आउटपुट मिळत जातं. तर हे LVDTचं वर्किंग प्रिन्सिपल आहे. त्यानंतर आपण त्याचे ॲप्लिकेशन्स बघूया. बऱ्याच ठिकाणी LVDT यूज केलं जातं, जे मेजरली कसं आहे, इट इज युज्ड ॲन ट्रान्सडक्शन इलेमेंट किंवा CNC मशीनमध्ये डिस्प्लेसमेंट मेजर करण्यासाठी यूज केलं जातं मेजरली LVDT. देन क्रीप टेस्टिंग मशीन्स, इट इज युज्ड फॉर डिफ्लेक्शन मेजरमेंट. क्रीप टेस्टिंग मशीनमध्ये देखील यूज केलं जातं. इट इज युज्ड फॉर डिफरंट मेजरमेंट लाईक प्रेशर, फोर्स, थिकनेस एक्सेट्रा. ऑल्सो इज इन कंट्रोल सिस्टीम्स. जसं की मेजरली CNC मध्ये यूज केलं जातं. त्याचबरोबर क्रीप टेस्टिंगमध्ये देखील LVDT यूज केला जातो. त्याचबरोबर प्रेशर असेल, फोर्स असेल किंवा थिकनेस मेजरमेंट ह्यासारख्या मेजरमेंटमध्ये देखील किंवा कंट्रोल सिस्टीममध्ये देखील LVDT यूज केला जातो. ओके ओके जसं की आपण लिनियर व्हेरिएबल बघितलं ट्रान्सफॉर्मर, तसंच आणखी एक टाईप आहे तो म्हणजे रोटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर, ज्याला RVDT असं म्हणतात. याच्यामध्ये फरक काय, लिनियर LVDT कुठे यूज करतात, तुमचे जिथं लिनियर मोमेंट्स आहेत, म्हणजे जिथं आपल्याला लिनियर डिस्प्लेसमेंट मेजर करायचं आहे. आणि रोटरी कुठे यूज केला जातो, जिथं ते ॲक्च्युली आपलं अँग्युलर मोमेंट आहे, त्या ठिकाणी रोटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर यूज केला जातो. ओके, a modified form of differential transformer can be used for measuring angular rather than linear displacement. ओके, म्हणजे LVDT कुठे यूज केला जातो, लिनियर डिस्प्लेसमेंट मेजर करण्यासाठी, आणि रोटरी व्हेरिएबल कुठं यूज केला जातो, तुमचं अँग्युलर मेजरमेंटसाठी, डिस्प्लेसमेंटसाठी. ओके, दिस टाईप इज नोन ॲज रोटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर ऑफ RVDT. A typical RVDT is illustrated in figure. The primary and secondary windings are wound symmetrically on a coil form, म्हणजे stator. The operation of RVDT is similar to that of an LVDT. Okay, म्हणजे LVDT लिनियर व्हेरिएबल आणि रोटरी व्हेरिएबल हे कसं आहे, ऑपरेशन प्रिन्सिपल हे सेम आहे. म्हणजे प्रायमरी वाइंडिंग, तिथून तुमचं कोर इलेमेंट आणि सेकंडरी वाइंडिंग, आता ह्याच्यामध्ये देखील सेमच आहे. फक्त फरक काय आहे तर आपलं मधला जो कोर हे आहे तो कसा इथं रोटरी आहे. ओके, आणि LVDT मध्ये कसा होता तो लिनियर व्हेरिएबल होता, आता इथं कसा आहे तो रोटरी आहे. बाकी फरक, दोन्हीचं वर्किंग प्रिन्सिपल सेम आहे. इथं देखील प्रायमरी वाइंडिंग्स आहेत, इथं तरी सेकंडरी आहेत, म्हणजेच इथं मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होतं. आता इथं देखील एक झिरो पोझिशन असते, नन पोझिशन. ओके, आणि जसं जसं तुमचं डिस्प्लेसमेंट होत जातं अँग्युलर, तसं तसं तुमचं प्रायमरी टू कोर आणि त्यानंतर सेकंडरी हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे चेंज होत जातं, आणि त्या प्रोपोर्शनेट आपल्याला काय होतं, इथं आउटपुट व्होल्टेज चेंज होतं आणि त्या प्रोपोर्शनेट आपल्याला आउटपुट मिळत जातं. ओके, म्हणजे ही पोझिशन तुमची काय होईल, जशी चेंज होईल तसं यातलं मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल आणि त्या प्रोपोर्शनेट इथं आपल्याला आउटपुट चेंज होणार आहे. ओके, आणि हे ह्याच्या अशा पद्धतीनंच काय केलं जातं, तुमचं हे जे रोटेशन किंवा तुमचं जे डिस्प्लेसमेंट आहे रोटरी हे मेजर केलं जातं. ओके, बाकी वर्किंग प्रिन्सिपल तुमचं LVDT आणि RVDT हे कसं आहे, सेम आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट पोटेन्शियोमीटर, LVDT and RVDT. Okay, so we will stop here. Thank you.